मंडळी 2026 मध्ये आलेले काही मराठी चित्रपट पाहून आता मराठी चित्रपट सृष्टी काट टाकते असं वाटायला लागलंय. काही दिवसांपूर्वी तुंबाडच्या मंजुळाने मराठी प्रेक्षकांची मनं जिंकली आणि आता आणखी एक मराठी चित्रपट आलाय ज्याची बऱ्याच दिवसांपासून प्रचंड चर्चा होती. आणि त्यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे हा चित्रपट स्वतःला मराठीतला पहिला हॉरर युनिव्हर्स म्हणून घेतो. या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच एक मोठं युनिव्हर्स तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि म्हणूनच हा चित्रपट बघण्याची उत्सुकता आता अनेक पटींनी वाढली होती. पण आता प्रश्न असा आहे की हा चित्रपट खरंच मराठी हॉरर युनिव्हर्स म्हणून स्वतःला सिद्ध करतो का, की हा फक्त मार्केटिंगसाठी वापरलेला एक मोठा शब्द आहे. कारण आजकाल अनेक चित्रपट मोठमोठे टॅग वापरतात पण पडद्यावर त्याचा फारसा परिणाम दिसत नाही. मात्र या चित्रपटाबाबतीतलं चित्र थोडंसं वेगळं आहे. इथे फक्त एक कथा नाही तर एक मोठं विश्व तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि म्हणूनच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रीतम एस.के. पाटील यांनी केलं आहे. याआधी त्यांनी अल्याड पल्याड हा चित्रपट दिग्दर्शित केलेला होता आणि हा चित्रपट त्या हॉरर युनिव्हर्सचा भाग असल्याचं सांगितलं जात आहे. कलाकारांमध्ये संदीप पाठक, देवदत्त नागे, कुशल बद्रिके, शशांक शेंडे, प्राजक्ता हणमगर आणि अनेक दमदार कलाकारांचा समावेश आहे. अर्थातच मी बोलतोय घबाडकुंड या चित्रपटाबद्दल. तर घबाडकुंड म्हणजे नेमकं काय आहे आणि हा चित्रपट नेमका कसा आहे हे जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषय जुबारी. तर मंडळी, घबाडकुंड या चित्रपटाचं खरं वैशिष्ट्य म्हणजे त्याची कथा आणि त्यामागची संकल्पना. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ट्रेलर पाहून तुम्ही कथेबद्दल अजिबात अंदाज बांधू शकत नाही. ट्रेलर खूप सुंदर पद्धतीने कट करण्यात आला आहे पण चित्रपटात त्यापेक्षा खूप मोठं विश्व तुमच्या समोर उभं राहतं आणि हीच या चित्रपटाची खरी ताकद आहे. आणि एकदा युनिव्हर्स हा शब्द वापरला की लोकांच्या डोक्यात लगेच हॉलिवूड सारख्या गोष्टी येतात. फक्त वेगवेगळी पात्र जोडली की युनिव्हर्स तयार होतं असं अनेकांना वाटतं, पण इथे तसं अजिबात नाहीये. इथे प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक बांधली गेली आहे. प्रत्येक पात्राला अर्थ आहे, प्रत्येक प्रसंगाचा उद्देश आहे आणि संपूर्ण कथा एका मोठ्या प्लॅनचा भाग असल्यासारखी वाटते. चित्रपटाची सुरुवात खूपच दमदार आहे. सुरुवातीपासूनच तो तुम्हाला कथेमध्ये खेचून घेतो. स्टोरी टेलिंग इतकं जबरदस्त आहे की तुम्ही हळूहळू त्या विश्वाचा भागच बनायला लागता. चित्रपटाच्या कथेबद्दल थोडक्यात बोलायचं झालं तर एका गावात अनेक वर्षांपासून बंद करून ठेवलेली एक रहस्यमय विहीर असते. त्या विहिरीभोवती अनेक आख्यायिका, भीती आणि गूढ वातावरण तयार झालेलं असतंय. गावातल्या लोकांना त्या जागेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. पण एक दिवस काही घटना अशा घडतात की अनेक वर्षांपासून दडवून ठेवलेली रहस्य बाहेर यायला लागतात. दुसरीकडे काही मांत्रिक एका विशिष्ट दिवसाची वाट बघत असतात, कारण त्या दिवशी त्यांना एका गुप्त खजिन्यापर्यंत पोहोचायचं असतं आणि त्यानंतर सुरू होतो एक थरारक प्रवास. आता या चित्रपटाच्या चांगल्या गोष्टींबद्दल बोलूया. मंडळी, या चित्रपटातील भूतकाळातील प्रसंग खूपच प्रभावी आहेत. विशेषतः वाड्यातला ऍक्शन सिक्वेन्स खूप दमदार वाटतात. मराठी चित्रपटांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अशा प्रकारची ऍक्शन ही क्वचितच पाहायला मिळते. त्यामुळे हे दृश्य वेगळा अनुभव देतात. त्याचबरोबर चित्रपटातील हलकी फुलकी कॉमेडी ही चांगली जमून आली आहे. वन लाइनर्स प्रभावी आहेत आणि त्यांचं सर्वात जास्त श्रेय हे कुशल बद्रिके यांना जातं. संदीप पाठक यांचा अभिनय हा या चित्रपटातला मोठा सरप्राईज भाग आहे. आतापर्यंत विनोदी भूमिकांमध्येच जास्त दिसलेल्या संदीप पाठक यांनी इथे स्वतःला पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने सादर केलं आहे आणि ते त्यामध्ये यशस्वी झाले आहेत. त्याचबरोबर इतर कलाकारांनी आपापल्या भूमिका चांगल्या प्रकारे साकारलेल्या आहेत. चित्रपटाचा फर्स्ट हाफ खूप मजबूत आहे. एकामागून एक घटना घडत राहतात आणि प्रेक्षक हळूहळू त्या विश्वाचा भाग बनतो. बॅकग्राऊंड म्युझिक खूप प्रभावी आहे. काही प्रसंगांमध्ये ते इतकं चांगलं काम करतं की वातावरण आणखी गूढ वाटू लागतं. त्याचबरोबर सिनेमॅटोग्राफी देखील उत्कृष्ट आहे. विशेषतः रात्रीचे प्रसंग खूप सुंदर पद्धतीनं शूट करण्यात आलेले आहेत. चित्रपटाच्या सेट डिझाईनचं विशेष कौतुक करावं लागेल. विहीर, वाडा आणि इतर लोकेशन्स अतिशय प्रभावी दिसतात. निर्मात्यांनी पैसा खर्च केला आहे हे प्रत्येक फ्रेम मध्ये दिसून येतं. विशेष म्हणजे खजिना दाखवण्याची पद्धतही खूप विश्वासार्ह वाटते, कारण संपूर्ण कथा त्याभोवती फिरत असल्यामुळे तो प्रेक्षकांना खरा वाटणं खूप महत्वाचं होतं. चित्रपटात सस्पेन्स, थ्रिल आणि भावनिक क्षण यांचा समतोल खूप चांगल्या पद्धतीने साधण्यात आलेला आहे. या चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॉइंट म्हणजे कॅरेक्टर डेव्हलपमेंट. कारण अनेकदा
मोठ्या संकल्पना दाखवण्याच्या नादात पात्रांवर पुरेसं काम केलं जात नाही. पण इथे तसं झालेलं नाही. प्रत्येक पात्राची स्वतःची ओळख आहे, प्रत्येक व्यक्तीची भूमिका स्पष्ट आहे आणि त्यांचा प्रवास प्रेक्षकांना समजतो. त्यामुळे तुम्ही फक्त कथा बघत नाही तर त्या पात्रांशी जोडले जाता. मात्र सगळं काही परफेक्ट आहे का? तर नाही. सर्वप्रथम तर या चित्रपटाचा जो प्रिक्वेल आहे तो अल्याड पल्याड अजूनही OTT वर उपलब्ध नाही. असता तर या युनिव्हर्सची सुरुवात अजून समजून घ्यायला प्रेक्षकांना थोडंसं सोपं गेलं असतं. त्यानंतर या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर काही गोष्टी अजून चांगल्या होऊ शकल्या असत्या. विशेषतः फर्स्ट हाफमध्ये आणि इंटरव्हलच्या आधी काही सीन थोडेसे रेंगाळल्यासारखे वाटतात. काही ठिकाणी 5 ते 10 मिनिटांचा भाग कमी करता आला असता. त्याचप्रमाणे इंटरव्हल नंतर अर्ध्या तासाच्या आसपास 1-2 प्रसंग थोडे संथ वाटतात. हे चित्रपटाचं मोठं नुकसान नाही, पण चित्रपट ज्या दर्जाने बनवलेला आहे त्या दर्जानुसार या गोष्टी अजून धारदार करता आल्या असत्या. त्यासोबतच हा चित्रपट हॉरर म्हणून फारसा प्रभाव टाकत नाही. त्यामुळे जर तुम्ही फक्त घाबरण्यासाठी हा चित्रपट बघायला जाणार असाल तर थोडी निराशा होऊ शकते. कारण तंत्रमंत्र, गूढ वातावरण आणि करणी या गोष्टी आहेत, पण प्रत्यक्ष भीती निर्माण होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काही पात्रांची पार्श्वभूमी पुरेशी विकसित करण्यात आलेली नाही आहे. काही पात्र अचानक कथेमध्ये येतात आणि प्रेक्षकांना त्यांच्याशी भावनिक नातं जोडण्यासाठी पुरेसा वेळ दिला जात नाही. गावाचा इतिहास, विहिरीमागची संपूर्ण कहाणी आणि काही महत्वाच्या घटनांवर अजून थोडं काम करता आलं असतं. हा चित्रपट नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा, कारण जर अशा प्रकारच्या प्रयोगांना आपण साथ दिली नाही तर भविष्यात कोणीही इतकं मोठं धाडस करणार नाही. आपण कायम तक्रार करतो की मराठी सिनेमांनी मोठा विचार करायला हवा, मोठ्या प्रमाणावर काम करायला हवं, नवं काहीतरी करायला हवं. आता जेव्हा कोणीतरी ते करण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा प्रेक्षक म्हणून त्याला पाठिंबा देणं आपली जबाबदारी आहे. हो, मराठी इंडस्ट्रीमध्ये आधीही अनेक चांगले चित्रपट आले आहेत, अनेक चित्रपटांवर लोकांनी पैसे खर्च केले आहेत, पण हा चित्रपट वेगळा आहे. कारण हा फक्त एक चित्रपट नाही, तर भविष्यात मराठी सिनेसृष्टी कोणत्या दिशेनं जाऊ शकते याचा एक रोड मॅप आहे. रायटिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर चित्रपटाचं लेखन खूप मजबूत आहे. कथा ज्या पद्धतीनं पुढे सरकते, ज्या पद्धतीनं रहस्य उलगडत जातं आणि शेवटपर्यंत प्रेक्षकांना बांधून ठेवलं जातं, ते खरंच कौतुकास्पद आहे. चित्रपट तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत खुर्चीला खिळवून ठेवतो. शेवटच्या काही मिनिटांमध्ये तर अजिबात घाई करून थिएटरमधून बाहेर पडू नका, कारण काही महत्वाच्या गोष्टी पुढच्या प्रवासाची झलक देतात. लक्षात घ्या की एक युनिव्हर्स आहे. काही छोट्या कमतरता आहेत, पण त्या इतक्या मोठ्या नाहीत की त्या संपूर्ण अनुभव खराब करतील. उलट त्या पुढच्या भागांमध्ये आणखी सुधारणा होण्याची संधी निर्माण करतात. एकंदरीत सांगायचं झालं तर हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीसाठी एक महत्वाचं पाऊल आहे. यात निर्मात्यांची मेहनत दिसते, प्रामाणिकपणा दिसतो आणि मराठी सिनेसृष्टीमध्ये काहीतरी नवीन करण्याची जिद्द दिसते. त्यामुळे जर तुम्हाला रहस्य, लोककथा, गूढ वातावरण आणि वेगळे प्रयोग आवडत असतील तर हा चित्रपट नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा असं मी म्हणेल. कारण अशा प्रकारचे प्रयोग वारंवार होत नाहीत आणि जेव्हा होतात तेव्हा त्यांना प्रेक्षकांचा पाठिंबा मिळणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे जर तुम्ही अजून हा चित्रपट पाहिला नसेल तर नक्की पहा, आणि पाहिला असेल तर तुम्हाला तो कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.